नमस्कार. माझे नाव सौ अपर्णा अरविंद कोरगावकर. माझ्या आईकडचे वडिलाकडचे नाव अंजनी रघुवीर मातोंडकर. आईचे नाव सीताबाई रघुवीर मातोंडकर. तर तुम्ही तुमचे बालपण कसे केले? माझे बालपण गरीब परिस्थितीतच गेले. शाळेत मी आदर्श वनिता विद्यालय या शाळेत मी 10वीपर्यंत शिकले. ते परिस्थितीनुसारच, जास्त काही नव्हतं त्यावेळी. त्याप्रमाणे आणि वडील कसे सांगतात त्याप्रमाणे, त्यांच्या मतीप्रमाणे मी शाळेत शिकले. काही प्रवास असे गेले की पाहिजे होते ते मिळाले नाही. त्यांनी जे सांगितले तेवढेच आम्ही केले, तेवढेच शिकलो. आणि पुढे शाळेत जास्त मला भाव आला. त्याप्रमाणे काय लिहिते ते माझं त्यांना पटतं. त्याप्रमाणे मी लिहून काही शाळेतले स्वागत समारंभ, काहीतरी पाहुण्याचे स्वागत करायचे, मला पुढे पुढे न्यायचे. कारण मी बोलायची पटपट त्यावेळी टीचर सांगेल तशी वागायची, लिहायची. लिही म्हटले की एका रात्रीतच मी काहीतरी लिहून टीचरींना दाखवायची. ते माझे खूप प्रोत्साहन द्यायचे टीचर. आई वडिलापेक्षा मला टीचर जास्त महत्त्वाची वाटायची. म्हणजे जास्त करून तुम्ही सुरुवात केली ती शालेय जीवनात. शालेय जीवन माझं त्याप्रमाणे माझ्या मनावर ठोस भरला. त्याप्रमाणे मी आज या वाटेवर आहे. तुम्हाला कविता लिहिण्याचं कसं काय सुचलं? कविता मी लिहित होते अशीच. माझे बाबांना वृत्तपत्र वाचायची सवय होती. त्यामुळे ते चाळत बसायचे. मी कधी कधी रविवारची पुरवणी असायची. त्या पुरवणीत खूपसे काहीतरी विषय असायचे. खाण्याचे विषय, कवितेचे विषय, लेखनाचे विषय, कादंबरी छोट्या छोट्या, काहीतरी विनोद गोष्टी ते वाचायची मला खूप आवड होती. आणि त्यांचे मी काही यमक धमक काय ते शिकलेले नाही. पण त्यांच्या कवितेवरून काहीतरी इथं जॉईंट करायचं, तिथं हा शब्द यायचा, तिथं तो शब्द यायचा, तो कसा जुळून यायचा, हे अभ्यास ते बाबांच्या वृत्तपत्रावरून केला. तुम्हाला वृत्तपत्र तुम्हाला खूप फायदेशीर ठरलं. पण आता पहिल्यांदा जी कविता लिहिली ती शाळेमध्ये कितवीत असताना लिहिली? मी 4थीत असताना एक कविता लिहिली. कारण चतुर्थीच्या दिवशी आम्हाला निबंध लिहायला सांगायचे. त्या टीचर मी 4थीत कविता लिहिली. 4थीत कसं कसं असतं घरात आनंद वातावरण. आम्ही नेवऱ्या करतो, काहीतरी पदार्थ करतो, मिठाई बनवतो. त्यानंतर किती आनंद असतो तो. पण खानदानी घराण्यात, म्हणजे 4-4 जण आम्ही, आमचे काका वगैरे गावोगावी दुसऱ्या गावात राहायचे. ते एकत्र आल्यानंतर किती आनंद होतो. त्याच्यावरून मी कविता लिहिली. ती आवडलेली आणि वृत्तपत्रात पण छापून आली. म्हणजे त्यानंतर तुम्हाला अधिक प्रोत्साहन मिळालं. आणि या कविता करता करता आजपर्यंत किती कविता लिहिल्या? आतापर्यंत तेव्हा मी 25-30 कविता लिहित होती. दर रविवार पुरवणीत माझ्या कविता जायच्या. बाबा माझे असे, म्हणजे फोनवरून तेव्हा नव्हते ना, तेव्हा मुद्दाम लिहून त्या वर्तमानपत्रात ते काय म्हणतात, त्यांच्याकडे द्यायचे. ते बोर्डा मडगाव येथे होते. त्या बोर्डा मडगाव तिथं नेऊन द्यायचे. आणि ते मग 4 कविता नेली की एक कविता एका रविवारी, दुसरी कविता दुसऱ्या रविवारी पुरवणीत अशा यायच्या. तेव्हा माझ्या मनात म्हणजे लक्षात आलं नाही की मी पुढं होऊन अशी कवयित्री होणार का, छोटीशी काय जाईल. पण तेवढे जपून ठेवल्या नाहीत, हेच माझं चुकलं. कुठच्या वर्तमानपत्रात जास्त कविता येत होत्या? राष्ट्रमत पुरवणी. राष्ट्रमत पुरवणी. आता सध्या आता शालेय जीवनात तुम्ही कविता लिहायच्या, चांगली गोष्ट. आणि सर्वात महत्त्वाची तुम्ही म्हणालात यमक, गेयता. एखादी कविता गीत असेल तर त्याला यमक लागतो. मुक्त छंदाची कविता ती कशी लिहू शकतो आपण? त्या शब्दांना माप नाही. एक गोळ मोठी लिहू शकतो, लांबलचक एक छोटी लिहू शकतो. पण इथं गेयतेमध्ये बरोबर ते गाण्यात बसण्यासाठी त्या सप्त
सुरात बांधावी लागते. हे थोडं खूप कठीण काम आहे. मला त्याचा पूर्वी खूप त्रास झाला, पण पंडित महादेव पेडणेकर माझे मित्र असल्या कारणाने मला त्या काही सोपे गोष्टी झाल्या, म्हणून मी आता गाणं वगैरे लिहितो. तर तुम्ही शालेय जीवनात जेव्हा कविता लिहिली, पहिल्या कवितेमध्ये जी वर्तमानपत्रात छापून आली, त्यावेळी तुम्हाला जो आनंद झाला होता, त्यावेळी तुम्ही काय विचार केला होता की मी आता, जसं तुम्ही म्हणालात की ते जपून ठेवल्या नाही, सोडा, पण जेव्हा कविता आपली वर्तमानपत्रात छापून येते ते कसं फिलिंग असतं? हां, ते आनंदाचंच वातावरण असतं की हां, ह्याच्या पुढे माझी कविता आली, माझं नाव आलं खाली. हां, एवढ्या नावासाठी एकदम धावपळ चालूच असते की हां, चांगल्या कामासाठी नाव आलंच पाहिजे ना. ही गोष्ट लग्नापूर्वीची झाली हां. आणि लग्न करून सासरी आल्यात, संसार थाटला गेला आणि त्या वैवाहिक जीवनात तुम्ही कविता जास्ती लिहिल्या की बालपणी जास्ती लिहिल्या? बालपणी जास्ती होत्या, पण विवाहित नंतर 20-25 कविता आहेत माझ्या आतापर्यंत. पण तुम्ही कविता लिहित होता तेव्हा तुमचे पती अरविंद कोरगावकर वाचायचे का? हो. आणि त्यांची प्रतिक्रिया काय असायची? तू लिहित राहा, पण कार्यक्रम झाला आता त्यांच्या हातात कोणीतरी, आता शंभूभाऊ बांदेकर याने त्यांना पुढे नेले, त्याच्यानंतर बायकोचं नाव त्यानेच पुढं नेलं. हे माझं सांगायचं हे आहे. तर मी काही शोधत गेले नाही की माझी कविता वाचा, मी कविता करते, पण हे अशा माणसाने तुमच्यासारख्या, तसेच मेन म्हणजे सांगायचं म्हणजे महत्त्वाचं की ही ओळख आणि हे साहित्याची वळण हे आम्हाला ध्रुवा कुडाळकर यांच्यातर्फेच झालं असं मी म्हणेन. म्हणजे नवऱ्याने पाठीवर मारलेली थाप आयुष्यात बरं काही सांगून गेलं, खूप काही सांगून गेलं. पण तुमका जी तुम्हाला एका गोष्टीची खंत आहे की मी कविते झाले, वर्तमानपत्रातून नाव प्रसिद्ध झाले, कविता वर्तमानपत्रातून येऊ लागल्या, आणि जी खंत आहे ती मी माझं साहित्याचं बाळ जपून ठेवलं नाही. कारण ते एवढं असतं जसं आपलं संचित असतं, संचित, जे मुलाइतकंच साहित्यावर प्रेम करतात, पण काही गोष्टी त्यावेळा आठवणीत येत नाही, आली वर्तमानपत्रात रद्दी झाली, अशा गोष्टी होतात. पण आता ही मुलाखत शब्द शारदा तुमची घेते आहे, त्यावेळी तुम्ही आता मन मोकळ्या विचारात तुम्ही आता बोलता आहात. जर आता येणारा काळ, बालपण येणार नाही, पण बालपण नाही आलं तरी चालेल, पण बालपणाची आठवण ठेवून तुम्ही पुन्हा लिहू लागलात तर कसं होईल? छान होईल. मला स्फूर्ती येतेच आहे आणि मी पुढे जाणारच, हे माझे ध्येय आहे. शाबास. की आता तुमच्या वयाच्या मनानं आपली तरुण पिढी आहे, त्याने हे जरूर ऐकावं की आपण आता वाचन संस्कृतीकडे वळत नाही, वाचनाचा तिरस्कार करतात. आताची पिढी जी आहे ती मोबाईलवर सगळं मिळतं, पण एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही आणि आज नव्या पिढीनं की जे मोबाईलवर येते ना ते कोणीतरी लिहिलेलं असतं, ते उगाच फिडिंग होत नाही, उगाच त्याच्यात येत नाही, तर ते कोणीतरी लिहिलेलं आहे, संचित आहे, त्या संचितावर संशोधन होऊन आपल्याला आपल्या मोबाईलवर दिसतं. हे एवढं तरी लक्षात ठेवायला पाहिजे. आता तुम्ही म्हणालात की पुढे जाऊन मी कविता लिहीन, खूप आनंद होईल, तर या तुमच्या विचारांना मी शुभेच्छा देतो. पण जर आता आम्ही गेल्यानंतर एखाद्या तुम्ही विचारात मग्न असाल आणि ती जर कविता लिहायची असेल तर तो विषय कुठला असेल? विषय असेल विसरलेली वाट. वा, व्हेरी गुड. वा, वा.
ही जी विसरलेली वाट ही सगळ्याच्या जीवनात आहे. आता आम्ही वाटात विसरलेलो आहे. माझ्या गावातच सगळ्या वाटाच बंद झालेल्या आहे तो मध्यस्थी रस्ता. आणि ह्या वाटा खुले होणे, ओपन होणे, त्यांना बोलता करावे, त्यांना चालते करावे, त्यांच्यावर होणारे अत्याचार. आणि ह्या विसरलेल्या वाटामध्ये माणूस अडकला आहे. आणि ह्या माणसाला त्या वाटेतून बाहेर काढायचं ते तुमचं ध्येय आहे. मी शारदा मातेला आणि तुम्हाला आज शब्द परिवाराने साक्षात सरस्वतीत भेट दिलेली आहे. आणि आजपासून तिचं पूजन करून विसरलेल्या वाटा आहेत त्या आमच्यासाठी खुल्या होऊ आणि आम्हाला असे मनमुक्त तुमच्या कवितेवर चर्चा करायला मिळो आणि आम्ही आनंदाने ते प्रसिद्ध करू. आता तुम्ही आता जेवढ्या कविता लिहिल्यात तेवढ्यातली एक तरी कविता स्वतःना वाचून दाखवावी. आहे ना? आता वाचा. वाचा. ते बंद करतो. आल्या करा सुरू. ओके. चष्मा चष्मा असाच लावला. नमस्कार. जेव्हा मी रस्त्यात चालत होते तेव्हा माझ्या पायाला एक काठी अडकली आणि त्या काठीनं मला टोचलं आणि मला जरा वेदना झाल्या. पण त्या वेदना मी त्या काठीच्या कशा काय पुढे चालू ठेवल्या, त्या काठीनं मला काय शिकवलं याचा मी या काठीवरून मी एक कविता लिहिली आहे. काठी. ह्या काठीचे काय काम, करतो तिचा आम्ही अपमान. ही काठी फार महान, विचार करता मनोमन. असे काठी हाती आईच्या, पोटात घास जाई भाताचा. असे काठी गुरुजींच्या हाती, अभ्यासाची फारच भीती. पोलीस घेई हाती काठी, चोर चंडाळ 4 पावले पाठी. भीतो काठीला असता लहान, मोठ्या लौकिकाने झाले महान. हीच काठी होऊनी बासुरी, सूर संगीत अति शृंगारी. आयुष्याची वाट चालता चालता, काठी आली नकळत हाता. जेव्हा खेळ संपतो आयुष्याचा, आगीची साथ घेऊनी काठी रस्ता दावी स्वर्गाचा. व्हेरी नाईस. अभिनंदन. आणि बुक करा त्याच्यामधले परत सुंदर कविता लिहिलं तर ते आदले सुद्धा नवीन केले परत मस्त आता करतले. हो, स्टॉक कितल्या वर्सांचो तुमचो? हो झालं 30 वर्षापैकी. ही तू जाणा मरे, तू हांगा याकडे याद हा मरे तुका. हां. ना ही दुसरी सांगता, त्यांना वाचून ना ती सांग. वरून दे. हे वाचता. या. माझ्या कवितेचे नाव आहे मनोगत. तरुणच्या शेंड्यावर, वेलींच्या खांद्यावर, चिखलातूनही डोलायचंय मला पुष्प होऊ. रंगबेरंगी व्हायचंय, सुहास पसरायचाय, आनंद लुटायचा मला पुष्प होऊ. घरात दारात गुलदस्त्यात, देवळात देवाच्या चरणात शोभिवंत व्हायचंय मला पुष्प होऊ. वाढदिवसाला अन पार्टीला, अभिनंदन अन स्वागताला वाढवायचंय मोल मला पुष्प होऊ. प्रेमिकाच्या हातात, मंत्र्याच्या गळ्यात सन्मानित व्हायचंय मला पुष्प होऊ. लग्नाच्या मंडपात
मयताच्या देहापर्यंत पिछा करायचा आहे मला पुष्प होऊन. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, तुझ्या स्मरणार्थ राहायचं मला पुष्प होऊन. वाह 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 वाह, अभिनंदन अभिनंदन. भव्य, तुम्ही एकंदरीत तुमच्या 1-2-3 कविता ऐकल्या तर एकदम अर्थबद्ध आणि एक चांगल्या कविता लिहिल्या आहेत तुम्ही. कधी काळी अशी नाटिकात किंवा भूमिका केली आहे का तुम्ही शाळेत? ओके. म्हणजे नाटकं पाहण्याचा आणि नाटकं लिहिण्याचा सुद्धा तुमचा विचार असेल कदाचित. असेल पण जमत नाही आता. ओके. पण अरविंद, आता तू मिसेसच्या 2 कविता ऐकल्या, तुला काय म्हणायचं आहे या कविताबद्दल आणि तिनं पुढं आपली वाटचाल कशी करावी याच्याबद्दल 2 शब्द सांग. मी मगाशी तुमचं ज्यावेळी ती कविता वाचते, ती कविता, त्या कवितेला अर्थ असतो. कविता सुरुवातपासून ते शेवटपर्यंत सगळं ते भाव समजून येतात. मी तिला म्हणेन की म्हणायचं नाही, मी तर म्हणतो तू कविता लिही कविता आहे, पण काही आमच्या अडचणीमुळे जसे ज्याच्या वेळेप्रमाणे आमच्यावर प्रसंग आले त्या वेळेपासून तिच्या कविता खंड पडला. आता तर तिला मी म्हणेन काहीतरी काही जाऊ, तुझा छंद सोडून नकोच, तो लिहित जा. एवढंच मला ते चांगलं आहे. जे कोरेगावकरांनी सांगितलं तुम्हाला, तुमचा जो छंद आहे तो चालूच ठेवा. आणि आजची तुमची आम्ही मुलाखत घेतली आहे, त्या मुलाखतीच्या एका संदर्भातून आपली कविता वाचन, कविता लेखन सुरू राहील का, असाही आमचा एक प्रश्न आहे. तुमचा पाठिंबा असेल तर मी करीन, लिहून दाखवीनच. आम्हाला लिहून दाखवू नका, तुम्ही कविता लिहा. आणि तुमच्याकडे आता 30-40 कविता आहेत. चांगल्यात चांगल्या कविता निवडून एखादा कविता संग्रह तयार करा. आमची तुम्हाला साथ वेळोवेळी आहेच. आपण आपली भूमिका बजावली पाहिजे आणि तुमचं काम केलं पाहिजे. तुम्ही या साहित्य क्षेत्रात यशस्वी व्हा. हे जे पुष्प आहे, ह्या पुष्पामध्ये सुहास आहे, अंतर्यामीचा आणखी त्याच्याहून एकदम जो सुगंध आहे तो आहे. पण जेव्हा मला जगायचं आहे पुष्प होऊन, आम्ही काही गोष्टी सांगत असताना कवीचं मन असतं, ते कवीची स्पंदनं असतात, ती इथं जाणवतात. मला पुष्प होऊन का जगावं असं वाटतं, तर ह्या पुष्पाने माणसाच्या जन्मापासून ते माणसाच्या मरणापासून नेहमीच साऱ्यांना सुगंधित ठेवलं आहे. पण हे पुष्प चांगल्या वाईट कामासाठी जातं, पण पुष्प कधी म्हणत नाही मी त्या प्रेतावर जाणार नाही. आणि त्या नित्यनियमाचं काम आहे पुष्पाचं की मी सुगंध दुसऱ्यांना देणार आहे. असंच कवीचं मन असतं. दुसऱ्याला सुगंध दिल्यावर आपल्याला आपोआप मिळतो. म्हणून हे पुष्प वेगवेगळ्या वाटाने फिरत आहे आणि ते आपला सुगंध दरवळत आहे आणि तो सुगंध इतरांना देत आहेत. कविमन, ह्या कविमनाला कवीची जी स्पंदनं असतात ती अशी विस्तारित होतात की जेणेकरून जर एक कविता लिहिली तर त्या कविताला अर्थ गवसला पाहिजे. आणि अर्थ गवसणेच म्हणजे पक्की कविता, की ज्याच्यामध्ये कविता वाहून गेली. कविता लिहिता लिहिता दुसऱ्या बाजूने ती वाहवत गेली असं नव्हतं. कविता ही एका जाग्यावर स्टार्ट झाली की त्या जाग्यावर जाऊन ती संपवावी. जसे पुष्पाचे अनेक रंग तुम्ही
मला जगायचं आहे, पुष्पभवन यामध्ये तुम्ही जसे टप्प्याटप्प्याने त्या पुष्पाचं कार्य सांगितलं आणि शेवटी मरणात त्या पुष्पाला तुम्ही संपवलं. मेला तो पण पुष्प मरत नाही. पुष्प हे अजरामर असते, काव्य हे अजरामर असते. अशा काव्यांना तुमचा माझा सलाम आणि यापुढे अशाच कविता आम्हाला वाचायला मिळो, ऐकायला मिळो आणि ईश्वरचरणी आणि मयुरा जी आमची सरस्वती माता तिच्याकडे आणि त्या नटेश्वराकडे मी आपल्याला उदंड आयुष्याची इच्छा करतो आणि तुमचं साहित्य थोडं मंदावलं होतं ते आता नदीच्या वेगाने नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ आणि तुम्ही स्वतःला वाहून घ्या. धन्यवाद. येस बाय तू या बाय. ठीक आहे एक दे गुलाब. मग ते काढा आता तू आणि द्या. ठीक आहे ती यात कधी? आत दे. ती मम्मीकडे बरं आहे का पाच अंगणात ना पाहून